मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. कारण कमेंट्समध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा त्याची उत्तरं देण्यासाठी मी खूप उत्सुक असते. मागच्या वेळेला माइंडफुल मंडे विथ सरिताज किचनमध्ये आम्ही एक रेसिपी दाखवली होती आणि त्या रेसिपीमध्ये आम्ही सत्तू हा पदार्थ घेतला होता आणि त्याच्यावर इतक्या जणींनी विचारलं होतं की सत्तू म्हणजे नेमकं काय, ते कुठे मिळतं किंवा ते घरी बनवता येतं का, ते कसं बनवता येतं आणि एक्झॅक्टली सत्तू म्हणजे काय आहे हेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. सत्तू हा जो पदार्थ आहे हा आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. तो कसा बनवायचा, त्याची ऑथेंटिक पद्धत काय आहे हे सांगणार आहे आणि झटपट जर तुम्हाला सत्तू बनवायचा असेल तर तीही पद्धत काय आहे, अशा 2 पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. निरनिराळ्या गोष्टी घेऊन मी या चॅनलवर येत असते. आपली छोटीशी फॅमिली आहे जी ग्रो होती आणि ग्लो होती आहे आणि या फॅमिलीचा भाग जर तुम्ही अजून झाला नसाल तर मी तुम्हाला विनंती करीन फॅमिलीचा भाग व्हा. आमच्या ह्या फॅमिलीमध्ये आम्ही खूप नवनवीन गोष्टी शिकत असतो. तुमच्याबरोबरीनं मीही शिकत असते आणि म्हणूनच आपण ग्रो आणि ग्लो होतोय असं मी म्हणत असते. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मुळात सत्तू हे काय आहे बाबा हे आपण समजून घेऊया. आता सत्तू हा भारताच्या मातीशी जोडला गेलेला एक असा प्राचीन आहार आहे. म्हणजे काय, बिहारच्या मगध प्रदेशामध्ये शेतामध्ये जाताना सत्तू घेऊन जायचे. तो पदार्थ त्यांच्याबरोबर असायचा, त्यांच्या जेवणाचा तो एक भाग असायचा. महाराष्ट्रात सत्तू हे नाव फारसं रोजच्या वापरात नसलं तरीसुद्धा भाजणी, फुटाणे किंवा मग हरभरा, शेंगदाणा याची आपली जी परंपरा आहे ना, त्या विचारांशी जोडला गेलेलाच हा एक भारताचा पारंपरिक पोषणशास्त्रातला एक सुंदर असा भाग आहे, सिमिलर आहे. आणि म्हणून सत्तूचा जो उपयोग तिथे केला जायचा तेच आपण इकडे हरभरा, फुटाण्याचा करतो. आता खूप जणी मला विचारत होत्या की सत्तू म्हणजे नेमकं काय. आता भाजलेला हरभरा, बार्ली, मका अशी वेगवेगळी जी धान्य आहेत त्याच्या मिश्रणातून सुद्धा हे सत्तू बनवलं जातं. भारतात कॉमन असं सत्तू जरी असलं तरी ते आपल्याकडे काळ्या हरभऱ्याचं पीठ असं आपण म्हणतो. सत्तूमध्ये प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन जर करायला गेलं की नाही तर 2 टेबलस्पून सत्तूमध्ये 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळतं. हे वे प्रोटीनसारखं कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन नाही, पण खरं सांगू का, हे एक प्लांट बेस्ड असं प्रोटीन सोर्स आहे आणि जो अतिशय चांगला आहे. म्हणजे आपण वेगवेगळे प्रोटीन्स घेतो ते आपल्याला पचत नाहीत, त्यापेक्षा सत्तू हा घरच्या घरी आपण बनवून अतिशय सेफ आणि उत्तम अशी एनर्जी देणारा पदार्थ आहे. तो कसा हे समजून घेऊ. आता सत्तूचे फायदे. यामध्ये ना प्रोटीन आणि फायबर हे भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्याला भूक लागली असं होत नाही. आपण हे मील रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा फायदा, सत्तूमध्ये शुगर स्पाइक करणारा कुठलाही पदार्थ नाही, इन्ग्रेडियंट त्यामध्ये नाही आहेत, तसे गुणधर्म नाही आहेत, पण एनर्जी आपली स्टेडी राहील यासाठी ते नक्की मदत करतं. उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी हा पारंपरिक आहार असल्यामुळे हे पेय आहे ना जास्तीत जास्त बिहार किंवा मग उत्तर प्रदेश, झारखंड इथे जास्त प्रमाणात प्यायलं जातं. आपल्याकडेही प्यायलं जातं कारण आपल्याकडेही खूप उन्हाळा वाढलेला आहे. त्यानंतर डायजेशन उत्तम होण्यासाठी सत्तू प्यायलं जातं. आता सत्तू बनवण्याचे ना खूप वेगवेगळे प्रकार आहेत. मी तुम्हाला म्हणाले तसं काळ्या हरभऱ्यापासून सत्तू बनवलं जातंच, पण काही ठिकाणी वेगवेगळी धान्य मिक्स करून सुद्धा सत्तू बनवलं जातं. आपल्याला बाजारामध्ये जे सत्तू मिळतं तेही उत्तम असतं, तेही आपण वापरून जर का कुठली रेसिपी करणार असू तर ती रेसिपी करायला काहीही हरकत नसते. रेडीमेड सत्तू जर तुम्हाला आणायचं नसेल, घरच्या घरी बनवायचं असेल तर ते ऑथेंटिक वेनी कसं बनवायचं हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पहिली पद्धत आपण समजून घेऊया, ते म्हणजे कच्च्या काळ्या हरभऱ्यापासून आपण सत्तू कसं बनवायचं घरच्या घरी. ओके, सगळ्यात आधी काय करायचं, हे जे काळे हरभरे आहेत ते छानपैकी निवडून घ्यायचे, ते छान धुवायचे आणि ते वाळवायचे. ओलावा जर राहिला तर ते खराब होतात, त्यामुळे ते छान धुणं आणि वाळवणं हे मस्ट असतं. त्यानंतर धुतलेले हे जे हरभरे असतात हे एकतर उन्हामध्ये नीट वाळवायचे किंवा मग त्याला अति ऊन न लागू देता सावलीमध्ये ते वाळवायचे आहेत. ही वाळवण्याची जी प्रोसेस आहे ना ती अतिशय जोखमीची असते. ती व्यवस्थित वाळवून त्याला छान फडफडीत केलं तरच त्याचं पुढे छानपैकी सत्तू बनतं आणि ते
खूप खूप काळ टिकू शकतं. म्हणजे अक्षरशः 6-6 महिनेसुद्धा ते खूप छान टिकतं. पण काही गोष्टींची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागते. एक जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे आणि ती गॅसवर छानपैकी ठेवून त्यामध्ये मंद आचेवर हे हरभरे भाजायचे आहेत. आता खरं सांगायला गेलं तर जाडबुडाची याच्यासाठी तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की का, कारण ते खूप भाजले गेले तरीसुद्धा ते प्रॉपर प्रमाणात पावडर जी आपल्याला अपेक्षित आहे ती होत नाही. त्याची टेस्ट बदलते. त्यानंतर ते जर अति भाजलं गेलं तर ते टिकेल की नाही याची सुद्धा भीती असते, कारण त्याची टेस्ट बदलत राहते. त्यामुळे जाड कढई जी असेल त्या कढईमध्ये हे टाकायचं आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे. आता किती वेळ भाजायचं? 15 ते 20 मिनटं मंद आचेवर हे छानपैकी भाजत राहायचं आहे. आणि हे असं भाजतंय असं नाही न करता आपण जसं रवा भाजतो की आपण सतत हलवत राहतो तसं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आता छानपैकी भाजून झाल्यानंतर ते बाजूला घ्यायचं आणि एका कापडावर असं ते पसरवायचं आणि ते छानपैकी थंड होऊ द्यायचं. ते थंड झाल्यानंतर जर का तुम्हाला त्याची सालं नको असतील तर ती सालं काढून टाकायची. पण खरं सांगू का, सालं जर काढली नाही तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. तुम्हाला म्हणावा तसा कलर त्याचा मिळणार नाही. पण हे जे हरभऱ्याचं मिक्सचर जे आहे ना ते इतकं पौष्टिक असतं, इतकं लाभदायी आहे तुमच्या आरोग्यासाठी. त्यामुळे त्याची सालं जी आहे ती तशीच ठेवावी असं मला वाटतं. आता ते सगळं आपण मिक्सरमधून छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची एकदम छान पावडर करायची. आता याच्यामध्ये ग्लिच काय सांगते की ज्यावेळेला आपण ते मिक्सरमधून काढतो की नाही तेव्हा त्याची वाफ तयार होते आणि ही पावडर जेव्हा आपण आतमध्ये असतो ती वाफ तयार झाल्यामुळे ती ओलसर होऊ शकते आणि तिथे सुद्धा ते जे सत्तू आपण बनवतोय ते खराब होऊ शकतं किंवा आपल्याला हवं तसं ते होत नाही. म्हणून तो जो ओलावा आहे, ते जे मॉइश्चर आहे ते येता कामा नये. मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर पटकन त्याचं झाकण काढून ठेवायचं. आपण नाही तर काय करतो की ते मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर झाकण ठेवून ते तसंच बाजूला ठेवतो. तर ते तसं करायचं नाही. ते झाकण जे आहे ते बाजूला काढून ठेवायचं आणि ते मोकळ्या हवेमध्ये ती पावडर राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता ही मिक्सरमधून जी आपण पावडर दळून घेतलेली आहे ती दळून घेतलेली पावडर छानपैकी गाळणीनं गाळायची आहे आणि थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायची आहे. आता ना एकदम ऑथेंटिक पद्धतीनं जर करायचं असेल तर ही डाळ जी आहे ही छानपैकी बाहेरून दळून आणली जाते आणि मग त्याची एकदम फाईन अशी पावडर तयार होते आणि मग ते सत्तू खूप पौष्टिक असतं. आता मी इथे काळ्या हरभऱ्याची डाळ घेऊन तुम्हाला सत्तू कसं बनवायचं हे सांगितलं, पण त्याच्यामध्ये तुम्ही बार्ली म्हणा किंवा आणखीन वेगवेगळी कडधान्य असतील ती सुद्धा ॲड करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला जे प्रोटीन्स गरजेचे आहेत ते प्रोटीन्स मिळू शकतात. हे फक्त दुधामध्ये घालून तुम्हाला ती रेसिपी दाखवलेली आहेच आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. सरिताज किचनच्या त्या एपिसोडमध्ये, पहिल्या एपिसोडमध्ये आहे माइंडफुल मंडे विथ सरिताज किचन, की प्रोटीन मिळवण्यासाठी कुठलं असं पेय आहे असा आम्ही व्हिडिओ केला होता. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ती रेसिपी. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन रेसिपी आपण करू शकतो. ते म्हणजे याचे लाडू करू शकतो किंवा मग याचा शिरा करू शकतो आणि हे इतकं पौष्टिक आहे. मी तुम्हाला म्हणाल तसं 2 चमचे टेबलस्पूनमध्ये 5 ते 7 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे. जर का आपण हे असं वाटीभर वगैरे खाल्लं, अर्थात हे लगेचच वाढवायचं नाही, हळूहळू याचं प्रमाण वाढवायचं आहे. म्हणजे आज 2 चमचे घेऊन बघायचं ते पचतंय का. प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. त्यामुळे एकदम एक्सपेरिमेंट करायला आपण जायचं नाही. आता ही झाली पद्धत 1. पद्धत 2 काय आहे ती अतिशय सोपी आहे. ते म्हणजे आपल्याकडे जे चणे मिळतात किंवा हरभरे मिळतात, जे मी तुम्हाला म्हणते की फुटाणे, संध्याकाळच्या वेळात असे तुम्ही मूठभर फुटाणे खात जा, असं मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काय खावं. तर ते मूठभर फुटाणे जे आहेत ते फुटाणे चक्क मिक्सरमध्ये टाकायचे आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे. ते म्हणजे सुद्धा सत्तूच. पण मी आधीची जी पद्धत तुम्हाला सांगितली ती ऑथेंटिक पद्धत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सत्तू घेऊ शकता किंवा मग फुटाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून तुम्ही सत्तू बनवू शकता किंवा मग चक्क बाजारामध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला सत्तूचं पीठ रेडीमेड मिळतं. ते घेतलं तरीसुद्धा या सगळ्याचे
फायदे तुम्हाला अगदी मिळणार आहेत. त्यामुळे सत्तू हे तुमच्या शरीरासाठी अतिशय उत्तम आहे, उत्तम प्रोटीन सोर्स आहे, एनर्जी खूप छान मिळते. त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवू शकतो आणि आणखीनही याबद्दलच्या रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बनवेन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल. सत्तू म्हणजे काय या बाबतीतला संभ्रम तुमचा दूर झाला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.